फॅशन, लाईफस्टाईल आणि शॉपिंगची मेजवानी घेऊन पेहरावा फॅशन आणि लाईफस्टाईल पुन्हा एकदा संगमनेरमध्ये येत आहे. पेहरावा एक्झिबिशनचे 19वे एडिशन 27 आणि 28 जुलै रोजी मालपाणी लॉन्स संगमनेर येथे भरणार आहे. तसेच सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत हे भव्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. संगमनेर शहरातील अशोक चौक परिसरात नगर परिषदेने बुधवारी 15 जुलै सकाळपासून पोलीस बंदोबस्तात धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. चावडी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवत दुकानदारांच्या बाहेर आलेल्या पायऱ्या, पडव्या, फ्लेक्स तसेच रस्त्यात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राहावी, पादचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये आणि सार्वजनिक रस्ते मोकळे व्हावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली. त्यांनी सांगितले की अतिक्रमण हटाव मोहीम केवळ अशोक चौकापुरती मर्यादित नसून नाशिक पुणे महामार्गासह शहरातील इतर भागातही टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे. कारवाई दरम्यान काही दुकानदारांनी आक्षेप घेतल्याने पोलीस प्रशासनासोबत किरकोळ शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र पोलीस आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई शांततेत पूर्ण केली. ही मोहीम 2 JCB आणि 2 ट्रॅक्टरच्या साहाय्याने राबविण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगर परिषदेचे अधिकारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. नगर परिषदेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून पुढील काही दिवसात शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई होणार असल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या बाजारपेठ मध्ये जे वाहतूक कोंडी होती आणि नागरिकांना टू व्हीलरवर किंवा पायी चालण्यासाठी पण प्रचंड त्रास होतो, या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी आपल्याला नगर परिषदेला निर्देश दिलेले आहे ते रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घ्यावे, जेणेकरून पादचारी आणि वाहनदार आहेत यांना कुठल्या प्रकारची वाहतुकी कोंडीचा सामना करावा लागणार नाही, त्यांची अडचण होणार नाही. त्या अनुषंगाने आज आपण 15 जुलै रोजी ही कारवाई सुरू केलेली आहे. सुरुवातीच्या भागाला आपण बाजारपेठेमध्ये चावडी पासून छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आपण घेत आहोत. ही झाल्यानंतर आपण पुणे नाशिक हायवे आजच्या दिवसात आपलं करण्याचं नियोजन आहे. किती दिवस ही अतिक्रमण मोहीम चालू असणार आहे? आता आपल्याला मुख्य जे रस्ते आहेत पुणे नाशिक हायवे आणि कोल्हारगुटे हायवे, या अनुषंगाने आपल्याला जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे रस्ते आहेत त्यांचे अधिकारी इथे उपलब्ध आहेत. ही पूर्ण रस्ते मुक्त होण्यापर्यंत वाहतूक कोंडीत किंवा जे अतिक्रमण पुढे आलेले आहे तोपर्यंत कारवाई चालू राहणार आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.